नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत भाग क्रमांक 2 जो आपल्याला बघायचा होता, ज्यामध्ये आपला एक भाग बाकी होता। 26 ते 50 प्रश्न जे आहेत आजच्या टेस्ट सिरीज मध्ये आलेले, या टेस्ट सिरीजच्या 26 ते 50 प्रश्नांचं विश्लेषण आपल्याला इथे बघायचं आहे। त्यातला 26वा नंबरचा जो काही प्रश्न आहे, हा 26व्या नंबरचा प्रश्न आपण बघून घेऊ। एका वर्तुळाची त्रिज्या 14% वाढली म्हणले ते क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढतं? त्रिज्येवरून आलेला प्रश्न आहे, टक्का वाढ काढायची आहे। टक्का वाढ बरोबर सूत्र आहे 2x अधिक x चा वर्ग भागाकारामध्ये 100। याचा वापर होईल आणि त्याला सॉल्व्ह करायचं आहे। म्हणजेच 2 गुणिले 14 अधिक 14 चा वर्ग भागिले 100 हे सूत्र आहे त्याचं। 14 दुनी 28 अधिक 196 छेदामध्ये 100 म्हणजेच 28 अधिक 1.96 याचा अर्थ असा झाला 29.96% एवढी क्षेत्रफळामध्ये वाढ होईल। पर्याय क्रमांक 3 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे। अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता। पर्याय क्रमांक 3 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर होतं। 27 नंबरचा प्रश्न आपण बघून घेऊ। 27 नंबरचा जो काही प्रश्न आहे, सहसंबंध शोधायचा आहे तुम्हाला। सहसंबंध, आता सहसंबंध जर शोधायचा असेल तर यांच्यामध्ये संख्या तुम्हाला दिलेली आहे 73 आणि 73 या संख्येचा सहसंबंध आहे 999। तर 52 या संख्येचा सहसंबंध काय? हा 3 चा वर्ग आहे तर हा 7 चा वर्ग आहे, म्हणजे दोन्ही संख्येचे वर्ग तुम्हाला घेतलेले आहे। म्हणून 5 चा वर्ग इथे येईल 25 आणि 2 चा वर्ग येईल इकडे 4, म्हणजे 254 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर यायला पाहिजे। पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे, 254। पुढचा प्रश्न, संख्यामाला पूर्ण करायला सांगितलेली आहे। संख्यामाला आपण पूर्ण करून घेऊ। आता संख्यामाला पूर्ण करत असताना हे बेसिक वर्ग दुप्पट तिप्पट -1 +1 असं काही आहे का ते बघून घ्या। तर दोन संख्यामाला दिसत आहे त्याच्यामध्ये। यांच्यामध्ये जी काही संख्यामाला आहे 3, 8, 5, 10, 7, 12, 9, 14 क्वेश्चन मार्क आणि क्वेश्चन मार्क। यांच्यामधल्या ज्या दोन संख्यामाला आहेत, या दोन संख्यामाला बघा, यांच्यामध्ये +2 चा अंतर आहे, यांच्यामध्ये +2 चा अंतर आहे, यांच्यामध्ये +2 चा अंतर आहे, यांच्यामध्ये +2 चा अंतर असायला पाहिजे होतं। म्हणजेच इथला जो पहिला अंक आहे तो 11 असायला पाहिजे होता आणि 11 असणारा पर्याय फक्त एकच आहे, पर्याय क्रमांक 1। म्हणून उत्तर घ्यायचं होतं आपल्याला पर्याय क्रमांक 1। या पद्धतीने आपला हा प्रश्न सोडवायचा होता। 29 नंबरचा प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीचे प्रश्न होते। सगळे प्रश्न तुम्ही जर सोडवले असते तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की 50 ला 50 प्रश्न हे आपले आजच्या टेस्ट मधून सॉल्व्ह व्हायला पाहिजे होते। बरेच विद्यार्थी आहेत ज्यांना कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे अडचण येणार आहेत, तर अशा विद्यार्थ्यांनी हा पूर्ण व्हिडिओ बघावा, ज्या माध्यमातून तुमचे प्रश्न यातून कव्हर होते। एका संख्येत 40 मिळवण्याऐवजी संख्येतून 40 वजा केले गेले। एक संख्या आहे त्याच्यात 40 मिळवायचे होते, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणू ती संख्या 100 आहे आणि त्याच्यात 40 मिळवले असते तर 140 आलं असतं। याला म्हणू आपण बरोबर उत्तर। आहे आपलं बरोबर उत्तर। पण त्यांनी काय केलं, यातून 40 वजा केले, यातून म्हणजेच 100 वजा 40 म्हणजे चूक उत्तर आलं तुमचं 60। आता त्यांनी सांगितलं तर चुकीचं उत्तर हे बरोबर उत्तराच्या किती टक्के आहे, म्हणजे 60 हे बरोबर उत्तराच्या किती टक्के आहे, म्हणजेच गुणिले 100। 0 ने 0 काटला, इथं भाग जाईल 7 चा, तर इथं भाग जाईल 5 चा। 5 वरती जाईल 7 खाली येईल, म्हणजेच 60 गुणिले 5 भागाकारामध्ये येईल 7 बरोबर x। 6 पंचे 30 म्हणजे 300 भागिले 7, 7 चोक 28 राहिले 2, 7 दोन्ही 14, 42 जो आहे तो पर्याय त्यातला बरोबर असायला पाहिजे। पर्याय क्रमांक 1 इथेच फक्त 42 तुम्हाला दिसतं, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे। 30 नंबरचा प्रश्न बघून घेऊ आपण। काही अडचणी आल्यास तुम्ही आम्हाला आमच्या मोबाईल नंबरवरती संपर्क करू शकतात। सर्व प्रश्नांचं विश्लेषण आम्ही तुम्हाला देत आहोत। आमचा संपर्क क्रमांक आहे 9405 82 87 42। काही अडचणी आल्यास तुम्ही आम्हाला यावरती संपर्क करू शकतात, ठीक आहे।
पुढचा प्रश्न आपण घेऊन टाकू. पुढचा प्रश्न सोडत असताना काय सोडवायचं होतं बघा. तीन संख्या आहे एक्स, वाय आणि झेड. ठीक आहे, इथं आहे 1 जसे 2, बर, वाय आणि झेड आहे 9 जसे 8. शेजारचे अंक टाकून द्या. शेजारी कोण कोण आहे ते बघा. इथं याच्या शेजारी 9 आहे आणि याच्या शेजारी 2 आहे. यांचा गुणाकार करा. गुणाकार केल्याच्या नंतर काय येईल बघा. 9 1 9, 9 2 18, 8 2 16. आपल्याला सांगितलं एक्स जसे वाय यांचं प्रमाण काढायचंय. मग एक्स ची किंमत किती आली 9 आणि वाय ची किंमत किती आली रे, सॉरी एक्स वाय, एक्स जसे झेड घ्यायला पाहिजे होतं त्यांनी, तर एक्स जसे झेड. मग एक्स ची किंमत आली ही, तर 9 ची किंमत आलेली तुमची 16. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर काय होतं, बरोबर उत्तर होतं. आणि एक्स वाय हा दिलेला आहे तुम्हाला, आपल्याला एक्स झेड विचारलेला आहे, हे लक्षात घ्या. एवढे करेक्शन तुम्हाला त्यामध्ये करायचं होतं. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. ठीक आहे, पुढचा प्रश्न 31 नंबरचा प्रश्न आहे हा. अ हा ब च्या 40 मीटर नैऋत्येला आहे. अ हा ब च्या म्हणले ते, मी इथं ब घ्या इथं, आणि ब च्या 40 मीटर नैऋत्येला अ आहे. हे 40 मीटर अंतर आहे. बर, आणि पुढं काय म्हणलेत बघा. क हा ब च्या, इथं क आहे, तो पण 40 मीटर कुठे आहे, आग्नेयेला आहे. तर सांगितलंय क हा अ च्या कोणत्या दिशेला आहे. क हा अ च्या कोणत्या दिशेला आहे, अ च्या ह्या दिशेला आहे. मग अ ची ही दिशा कोणती आहे, पूर्व. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने आपला हा प्रश्न सोडवायचा होता. पूर्व दिशेला आहे अ च्या. 3 संख्येचं गुणोत्तर तुम्हाला दिले. 3 5 जसे 7 जसे 3. प्रत्येक संख्येत 8 मिळवल्यानंतर त्यांची बेरीज किती होते, 99. प्रत्येक संख्येत 8 मिळवले, म्हणजे यांच्यातून जर 8 वजा केले तर ही संख्या असणार आहे. म्हणून 5 अधिक 7 अधिक 3 बरोबर 99 वजा 24 असं येईल. ते इकडे केला तर काय होईल, 15x बरोबर 75. तर x बरोबर काय मिळतो तुम्हाला, तर x बरोबर मिळतो 5. आपल्याला त्यांनी सांगितले सर्वात लहान संख्या कोणती, तर सर्वात लहान संख्या आहे 5 गुणिले 3, 5 3 15. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. पुढचा प्रश्न 33 नंबरचा प्रश्न. सर्व प्रश्न व्यवस्थितपणे समजून घ्या, कारण प्रत्येक प्रश्न हा जो आहे तुम्ही पाहू शकता याचा लेवल पोलीस भरतीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा लेवल आपण घेतोय. पुढच्या प्रश्नामध्ये काय सांगितले, क्रिकेटच्या गोल मैदानाची त्रिज्या 49 मीटर आहे, तर परीघ किती. परिघाचं सूत्र इथं वापरायचं आहे. परीघ बरोबर काय आहे तुमचा, तर 2 पाय आर आहे. म्हणून 2 पायची किंमत आहे 22/7, तर त्रिज्या दिलेली तुम्हाला 49. 2 गुणिले 22 गुणिले 7 न भाग दिला तर 7 7 49. 2 गुणिले 22 7 154, दोघांचा गुणाकार करून घ्या. 4 2 8, 10 ला 0, चाला 1, 2 आणि 1 किती 3, म्हणजे 308 मीटर हा यायला पाहिजे होता. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. 33 चं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. 34 नंबरचा प्रश्न बघून घेऊ. आता हा रांगेतील बसलेले ठिकाण जे आहे या आधारावर असणारा हा प्रश्न आपण इथे घेतला होता. व्यवस्थित माहिती वाचून घेऊ. 5 जण एका रांगेत बसलेले आहेत. रवी हा सुनीता आणि अनिताच्या जवळ नाही. रवी जो आहे तो सुनीता आणि अनिताच्या जवळ बसत नाही. बर, पुढे काय म्हणले बघा. आयुष हा आयुष हा सुनीता आणि सुनीताच्या जवळ नाही. रवी हा मोनिकाच्या जवळ बसला आहे, तर मोनिका ही रांगेत मध्यभागी आहे. आता हे 5च जण आहेत. इथं आपण मांडून घेऊ 5 जण. इथं घ्या मोनिका मध्यभागी, इथं 2 जण राहिलेत आणि इथं 2 जण राहिलेले आहेत. आता त्यांनी सांगितलंय आयुष सुनीताच्या जवळ नाही, रवी हा मोनिकाच्या जवळ बसलाय. म्हणजेच आपल्याला इथं रवी टाकावं लागेल, आणि रवी हा सुनीता आणि अनिताच्या जवळ बसत नाही एक पहिली वेळ आहे. म्हणून इथं सुनीता घ्या आणि इथं घ्या अनिता. आणि आयुष जो आहे तो इथं बसत नाही, म्हणजेच आयुष इथं बसलेला असायला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडवायचा होता. त्यांनी सांगितले आयुषच्या बाजूला कोण बसले, तर आयुषच्या बाजूला बसलेला व्यक्ती आहे रवी. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे.
पुढचा प्रश्न, पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू हे असे 8 लोक एका गोल वर्तुळाकृती भोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेत समान अंतरावर बसलेले आहेत. ठीक आहे, 8 जण आहेत, म्हणून ही मांडणी अशीच असायला पाहिजे. बर, व्ही हा उत्तरेला बसलाय. व्ही कुठं बसलेला आहे? उत्तरेला, म्हणजे इथं व्ही बसलेला आहे उत्तर दिशेला. तर एस कोणत्या ठिकाणी असेल ही दिशा लिहून घेतो इथं मी, म्हणजे आपल्याला सोडता येईल. बघा इथं उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य ह्या आपल्या दिशा आहेत. एक एक मांडून घेऊ आपण. इथं व्ही बसलाय, मग व्हीच्या पुढं कोण असन? डब्ल्यू. आता डब्ल्यूच्या पुढं कोण असन? इथं पी, क्यू, आर, एस, टी आणि यू. त्यांनी सांगितले एस कोणत्या ठिकाणी आहे, तर एस बसलेलं ठिकाण आहे नैऋत्य. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. 36 नंबरचा प्रश्न, एका संख्येच्या 2/3 5/6 मध्ये 72 मिळवल्यास उत्तर तीच संख्या मिळतो. बर, एक संख्या म्हणजे एक संख्या आपण म्हणू एक संख्या. आता एक संख्या जी आहे ती आपण मानू एक्स. बर, काय म्हणलं बघा तिथं, एका संख्येच्या म्हणजे एक्सच्या 2/3 बर 5/6 मध्ये बर किती मिळवले? 72 मिळवल्यास, 72 मिळवल्यास उत्तर काय मिळतं? तीच संख्या. अशा पद्धतीने आपल्याला त्याला लिहायचं होतं. आता इथून पुढे त्याला सॉल्व्ह करून घेऊ. सॉल्व्ह करत असताना फक्त बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकाराचे नियम लक्षात घ्या. बे एक बे, बे त्रिक 6, 5 ने एक्स लागून तर किती येईल? 5x, 3 त्रिक 9 अधिक 72 बरोबर एक्स. हा बरोबरला क्रॉस करून पलीकडे जाईल. 72 x वजा 5x छेदामध्ये 9. याच्या खाली काय नाही म्हणजे कोण आहे? 1 आहे. हा 72 जशाला तसा बरोबर इकडे काय येईल? 9x वजा 5x म्हणजे 4x छेदामध्ये 9. 9 वरती जाईल आणि 4 खाली येईल. 72 गुणिले 9 छेदामध्ये 4 बरोबर x. याने याला भाग दिला कितीचा जाईल? 18चा. 18 9 162 म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने आपल्याला ती संख्या शोधायची होती, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न 37 नंबरचा सेम. आपण हे जे काही प्रश्न घेतलेले आहेत हे अपूर्णांकाचे शाब्दिक उदाहरणावरून घेतलेले प्रश्न आहेत. त्यांनी काय सांगितले बघा, एका 2 अंकी संख्येची, मग ती संख्या असेल x 1/2 ही 1 त्याच संख्येच्या म्हणले ते एक्सच्या 1/3 पेक्षा 12 ने मोठी आहे, तर त्या संख्येतील अंकाची बेरीज किती? मग ती संख्या आपण काढून घेऊ. आपल्याकडे ती संख्या आहे x. ती संख्या आपण x मानू. ओके, याला सगळे इकडे घेऊन येऊ. x भागिले 2 वजा x भागिले 3 बरोबर 12. तितकंच गुणाकार होईल. 3x वजा 2x छेदामध्ये 6 बरोबर 12. 3x मधून 2x गेला, खाली राहिला x छेदामध्ये 6 बरोबर 12. तर x बरोबर येईल 12 गुणिले 6 म्हणजेच 72. ती संख्या 72 आहे. आपल्याला त्यांनी सांगितलं त्या संख्येतील अंकाची बेरीज किती? 7 अधिक 2 बरोबर 9. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. हा जो काही प्रश्न आहे सिंपल सूत्रावर आधारित असणारा विस्ताराचे सूत्र जे आहे त्याच्यावरचा हा प्रश्न आहे. यामध्ये प्रश्न सोडवत असताना ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म यूज करायचा आहे. पहिल्या कंसात त्यांची बेरीज आहे आणि दुसऱ्या कंसात त्यांची वजाबाकी आहे. बेरीज बेरीज करून घेऊ. 64 अधिक 36 दोघांची बेरीज गुणिले 64 वजा 36 दोघांची वजाबाकी. बेरीज केली ते येते 100 गुणिले वजाबाकी केली ते येते 28. दोघांचा गुणाकार केल्यास किती येतो? 2800 येतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 हा त्यातला पर्याय उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. प्रश्न क्रमांक 38 या पद्धतीने आपल्याला सोडता येतो. पुढचा प्रश्न
600 मीटर अंतर 36 सेकंदात ओलांडण्यासाठी गाडीचा ताशी वेग काय असला पाहिजे? ताशी वेग काढायचा आहे. वेग बरोबर सूत्र आहे अंतर भागाकारामध्ये वेळ गुणाकारामध्ये 18/5. अंतर किती आहे? 600. वेळ किती आहे तिचा? 36 सेकंद गुणाकारात 18/5. 18 एक 18, 18 दोन्ही 36 म्हणजे 600 भागिले 10. झिरोने झिरो कटला म्हणजे 60 किलोमीटर प्रति तास. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने आपला हा प्रश्न सोडवायचा होता. 40 नंबरचा प्रश्न. एकूण पिशव्या काढायच्या आहेत. एकूण पिशव्या काढत असताना आपल्याला याच्या आधी आपण असे सूत्र घेतलेले आहेत. एकूण फरशाचं सूत्र इथं वापरायचं आहे आपल्याला. सेम वापरू घेऊ आपण. एकूण पिशव्या बरोबर मोठ्या कागदाचे क्षेत्रफळ म्हणजे 6.6 मीटर गुणिले 1.2 मीटर भागिले लहान कागदाचे क्षेत्रफळ 12 सेंटीमीटर गुणिले 10 सेंटीमीटर असे. याला सेंटीमीटर मध्ये लिहिलं तर 660, याला सेंटीमीटर मध्ये दिलं तर 120 सेंटीमीटरचा वर्ग होईल. खाली काय येईल इकडं 12 गुणिले 10 सेंटीमीटरचा वर्ग होईल. हे सेंटीमीटरचा वर्ग 120 कॅन्सल होईल. खाली राहील 660. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर येईल. 40 या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे होतं. पर्याय क्रमांक 1 660. 41 नंबरचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. 2012 साली प्रजासत्ताक दिन दिलेला आहे तुम्हाला. गुरुवारी साजरा झाला तर त्याच वर्षातला बाल दिनाचा वार कोणता असं तुम्हाला सांगितलंय. 2012 साली प्रजासत्ताक दिन म्हणजे 26/1/2012 याचा जर वार काढला तर तो गुरुवार आहे असा त्याचा अर्थ. मग जानेवारीमध्ये किती दिवस उरले? तर जानेवारीमध्ये 5 दिवस उरतील, कारण 26 आणि 5 31 होतात. फेब्रुवारीमध्ये लीप वर्ष असल्या कारणानं 1 दिवस उरेल. मार्चमध्ये किती दिवस उरतील? तर 3. एप्रिलमध्ये किती दिवस उरतील? तर 2. मे मध्ये किती दिवस उरतील? तर 3. जूनमध्ये किती दिवस उरतील? तर 2. जुलैमध्ये किती दिवस उरतील? तर 3. ऑगस्टमध्ये किती दिवस उरतील? तर 3. सप्टेंबरमध्ये किती दिवस उरतील? तर 2. ऑक्टोबरमध्ये किती दिवस उरतील? 3. आणि नोव्हेंबर म्हणजेच आपल्याला 14 बालदिनाचा वार काढायचा आहे. 14 तारखेचा बालदिन असतो. बालदिन हे पण लिहून घ्या. हे माहिती असलं पाहिजे, याच्याशिवाय आपल्याला सोडता येणार नाही. म्हणून आपल्याला बालदिनाचा जो काही तारीख आहे हे माहिती असणं गरजेचे आहे. बालदिनाची तारीख आहे 14 नोव्हेंबर. 7चे ग्रुप तयार करायचे आणि त्याला सोडून द्यायचं, बस. बाकी काहीच नाही. ही सिंपल स्टेप आपल्याला सांगता येते. 7चा ग्रुप तयार करू. हे 5 आणि 2 7 झाले. ग्रुप तयार झाला. हे बॉक्स तयार करून घेतो मी यांच्या दोघांसाठी. हे बॉक्स केले 3 आणि 3 6 आणि 1 7 तयार झाला. बर, इथे पण आपण जाऊ शकतो. हा 14 सोडून द्या. ठीक आहे. हा, आता इथे 2 आणि 2 4 आणि 3 7 झाला. म्हणजेच बाकी उरली 6. वार जाणार पुढे किंवा 1 दिवस मागे. मग 1 दिवस मागे जायला सोपं आहे. म्हणून 1 दिवस जर मागे गेलात तर पर्याय क्रमांक 1 बुधवार हा जो आहे हा आपला वार इथे यायला पाहिजे होता. अशा पद्धतीने आपला हा प्रश्न सोडवायचा होता. ठीक आहे. हे सगळं जे काही आहे ते ऑड दिवस आहेत. 31 दिवसाचा जर महिना आलेला असेल तर 3 दिवस घ्या, आणि 30 दिवसाचा जर आलेला असेल तर 2 दिवस घ्या. 29 दिवसाचा आला असेल तर 1 दिवस घ्या, आणि 28 दिवसाचा आला असेल तर 0 दिवस ऑड घ्या. आणि जी तारीख तुम्हाला विचारलेली आहे ती तारीख शेवटी घ्या, आणि जी तारीख तुम्हाला दिलेली आहे त्यातले उरलेले जे काही दिवस आहेत ते अगोदर घ्या. मध्ये मात्र तुम्हाला काय करायचं आहे तर ऑड दिवस जे आहेत हे ऑड दिवस टाकायचे आहेत. पुढचा प्रश्न 42 नंबरचा प्रश्न सिंपल आहे. इथे तुम्हाला धारकता काढायची आहे. आधी धारकता काढून घेऊ. आता धारकता काढत असताना सूत्र समजून घ्या काय आहे. धारकतेचं सूत्र आहे धारकता बरोबर घनफळ
गुणिले 1000. आधी घनफळ काढून घेऊ. बर, किती आहे इकडं? 4 मीटर, 1.5 मीटर, 1 मीटर याच्या गुणाकारामध्ये किती घ्यायचे तुम्हाला? 1000 घ्यायचे आहेत. याने धारकता जी आहे तुमची डायरेक्ट लिटरमध्ये मिळून जाईल. म्हणजेच काय होईल बघा, 15 चोक 60, 60 एक 60, म्हणजेच काय होईल? 6च येईल ते. अलग लक्षात, एका संख्येनंतर पॉईंट येतो, गुणिले 1000, म्हणजेच आपल्या टाकीची धारकता जी आहे ती आहे 6000 लिटर. त्यांनी तुम्हाला सांगितलंय तो बादलीनं रिकामा करायचा आहे 8 लिटर क्षमतेच्या बादलीनं. म्हणजेच 6000 भागाकारामध्ये 8, म्हणजेच 8 7 56, राहिले 4, 8 पंचे 40. 750 लिटर जो काही आहे ती 750 लिटर, सॉरी 750 बकेट जो आहे त्या 750 बकेटनं तो काय केला जाईल? खाली केला जाईल. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. रेल्वे गाडी आणि प्लॅटफॉर्मवरून घेतलेला हा प्रश्न आहे. हा सुद्धा प्रश्न सोपा होता. आता त्यांनी सांगितले एक व्यक्ती प्लॅटफॉर्मवरून 8 किलोमीटर प्रति तास वेगाने चालत आहे. एक रेल्वे पाठीमागून येऊन त्याला 30 सेकंदात ओलांडते. म्हणजे दोघेही एकाच दिशेने चाललेले आहेत असा त्याचा अर्थ आहे. मग दोघेही एकाच दिशेने चाललेले असतील तर असेल रेल्वेचा वेग वजा माणसाचा वेग, असं सूत्र असेल. हा झाला वेग बरोबर अंतर्भागाकारामध्ये वेळ गुणाकारात 18/5. इथं फक्त किमती तुम्हाला टाकायच्या आहेत. आता यांनी सांगितलंय की रेल्वेचा ताशी वेग किती, इथं घेऊ आता रेल्वेचा वेग वजा माणसाचा वेग किती दिलेला आहे तुम्हाला? 8 किलोमीटर प्रति तास. बर, पुढं अंतर दिलेलं आहे तुमच्याकडे. आगगाडीची लांबी म्हणजे अंतर असेल तर ती 300 मीटर आहे. वेळ किती सांगितलाय? तर वेळ सांगितलाय 30 सेकंद गुणाकारात 18/5. 30 न 3 कटला 10 वेळा, याला भाग दिला तर 2, म्हणजेच 18 दोन्ही 36 मायनस 8 बरोबर रेल्वेचा वेग. हा -8 पलीकडे जाईल तर रेल्वेचा वेग आपल्याला फाइंड होईल. रेल्वेचा वेग बरोबर 36 अधिक 8 म्हणजेच 44 किलोमीटर प्रति तास हा त्यांचा असेल रेल्वेचा वेग. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. या सूत्राचा वापर करून सोडवायचा होता. हे सूत्र लिहून घ्या व्यवस्थित आणि यावरून हा प्रश्न तुम्हाला सोडवता येईल. 44 नंबरचा प्रश्न आहे. 782 ही संख्या जी आहे ही संख्या 1 जसे 2, 2 जसे 3 आणि 3 जसे 4 या प्रमाणात विभागली तर पहिली संख्या कोणती? ही पहिली संख्या आहे, ही दुसरी संख्या आहे आणि ही तिसरी संख्या आहे. ठीक आहे, याला ए म्हणा, याला बी म्हणा आणि याला सी म्हणा. आता छेद सगळ्यांचा वेगवेगळा आहे, तो छेद सारखा करावा लागेल. म्हणजे त्याला लसावीने गुणावं लागेल म्हणजे 12ने, दुसऱ्याला पण लसावीने गुणावं लागेल म्हणजेच 12ने आणि तिसऱ्याला पण लसावीने गुणावं लागेल म्हणजेच 12ने. तेव्हा आपल्याला त्या संख्या मिळून जाते. 6 म्हणजे पहिली संख्या येईल 6 1 6. दुसऱ्या संख्येला जर गुणलं तर बी संख्या यायला पाहिजे 8 आणि तिसऱ्या संख्येला जर तुम्ही गुणलं तर तिसरी संख्या यायला पाहिजे तुमची 9. अशा पद्धतीने त्या संख्या आहेत. या सर्व संख्येची जर बेरीज केली ती 782 आहे. म्हणून सगळ्यांची बेरीज करून घेऊ. 14 आणि 9 23. 23 एक्स बरोबर 782. तर एका एक्सची किंमत आपल्याला काढता येईल. एका एक्सची किंमत काढली 23 त्रिक 69, 9 राहिले 23 चोक 92, म्हणजेच एक्सची किंमत किती आली? 34. आपल्याला सांगितली पहिली संख्या म्हणजे 6 गुणिले 34. 6 चोक 24 ला 4, हातच्या आले 2, सायंत्रिक 18 आणि 2 किती? 20, 204. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. ज्या संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत ह्या संख्या काढण्याचा प्रयत्न करा. संख्येचा सरासरी 18 आहे. ठीक आहे, संख्येचा सरासरी 18 आहे. त्यांचं गुणोत्तर दिलेले 2 जसे 3 जसे 4. तर त्यापैकी लहान संख्या कोणती? सरासरी 18 आहे तर यांचा सरासरी जर काढला तर तो आहे 3x, कारण ह्या क्रमवार संख्या आहेत. कोणत्या आहेत? क्रमवार. आता क्रमवार संख्येचा सरासरी मधली संख्या असते
म्हणून 18 बरोबर 3x, तर x बरोबर काय मिळेल तुम्हाला, तर x बरोबर मिळेल 6. आपल्याला सांगितले लहान संख्या, तर लहान संख्या 2 प्रमाणात आहे, म्हणून 6 दुनी 12, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर होतं. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. 45 उत्तर घ्या, पर्याय क्रमांक 3 12. 46 नंबरचा प्रश्न काय आहे ते बघून घ्या. नातेसंबंधावरून घेतलेला हा प्रश्न आहे. अ महिला ब महिलेस म्हणाली, इथं अ नावाची एक महिला आहे आणि ही म्हणाली ब नावाच्या महिलेला की तू माझ्या सुनेची मुलगी आहेस. की क नावाची महिला जी आहे ती याची सून आहे आणि ही सुनेची मुलगी आहे, म्हणजेच हिची कोण झाली, तर हिची झाली नात आणि ही हिची कोण झाली, तर आजी. आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे, तर अ ही ब ची कोण, तर अ ही ब ची कोण आहे, तर अ ही ब ची कोण आहे, तर आजी आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. या पद्धतीनं सिंपल पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. नातेसंबंधावरून घेतलेला प्रश्न आहे. 47 नंबरचा प्रश्न शेकडेवार येऊन घेतलेला प्रश्न आहे. एक संख्या 45% वाढली म्हणली. एक संख्या काय केली आपण, 45% वाढली. याचा अर्थ असा झाला, 45% वाढली तर ती 145 होईल आणि 145 ची किंमत किती आहे, 116. तर ती संख्या कोणती, मग ती संख्या आपण काय पकडणार, 100. तर 100 ला किंमत किती असेल त्याची, x. 29च्या पाड्यातल्या संख्या आहेत, 29 5 आणि ही 29 4 अशी ती होईल. म्हणजेच याला सॉल्व्ह करत असताना 4 गुणिले 100 भागाकारामध्ये 5 असं येईल आणि 5 ने भाग दिला तर 20 आणि 20 चोक 80. तर ती संख्या असेल तुमची 80. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. सिंपल कॅल्क्युलेशन होतं. सिंपल कॅल्क्युलेशननुसार गेलात तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. 48 नंबरचा प्रश्न घेऊ आपण. मी डायरेक्ट शॉर्टकट पद्धतीचा वापर जास्तीत जास्त करत आहे. कॅल्क्युलेशन करत असताना कमी कॅल्क्युलेशनचा वापर करून आपल्याला हे प्रश्न सोडवायचे होते. अशाच पद्धतीने आपण हे प्रश्न घेतलेले आहेत, हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रारंभिक, बघा प्रारंभिक इथे काय झाले, प्रारंभिक 200 संख्येचे इथं इथपर्यंत चालेल, इथं 200 करून घ्या. आलं लक्षामध्ये. प्रारंभिक 200 संख्येचे लेखन करण्यासाठी संगणकाची बटणे किती वेळा दाबावी लागतील, इथं 200 करून घ्या. ओके. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल ते लक्षात घ्या. 200 म्हणलेत म्हणून 200 असे लिहायचे आणि त्याचे 2 ग्रुप करायचे, एक 100चा आणि एक उरलेल्या 100चा. यांच्यामध्ये 192 अंक आहेत, याच्या गुणाकारात 3 घ्या, कारण 3 अंकी संख्येचे अंक आहेत म्हणजेच 300. दोघांची जर बेरीज केली तर 300 अधिक 192 बरोबर किती येईल, 492. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे, 492. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. तिथं करेक्शन करून घ्या, 200 पर्यंत लिहून घ्या. एका बॅगमध्ये जेवढे चौकोनी पुठ्ठे आहेत त्याच्या दुप्पट त्रिकोणी पुठ्ठे आहेत. बर, सर्वांचे कोण एकत्र मोजल्यास 180 झाले, तर त्रिकोणी पुठ्ठे किती, ही समजून घ्या कंडिशन. चौकोनी पुठ्ठे आहे त्याच्या दुप्पट त्रिकोणी आहे, असा अर्थ धरू की हे त्रिकोणी पुठ्ठे 28 आहेत, तर चौकोनी पुठ्ठे किती असतील तुमचे, 14. यांचे कोण आहेत 3 आणि यांचे कोण आहेत 4. दोघांचे कोण जर मोजले तर ते बरोबर 180 भरायला पाहिजे. करून घेऊ आपण. 8 त्रिक 24 ला 4, हातचे आले 2, 3 दोन्ही 6 2 किती आले 8 आणि 14 चोक 56. यांच्या कोणांची जर बेरीज केली तर ती यायला लागली 6 10 ला 0, हातचा आला 1, 8 6 14, 140 यायला लागली. म्हणून पर्याय क्रमांक 1 हा काय आहे, चुकीचा आहे असा त्याचा अर्थ. ठीक आहे. पुढचा प्रश्न इथे जाऊ आपण. इथं त्यांनी सांगितलंय पुढच्या याच्यामध्ये 32 घेतला आपण. 32 पर्याय घेऊन पाहू. 32 न पर्यायनं काय येतं ते कळून जाईल आपल्याला. त्रिकोणी पुठ्ठे जर समजा तुम्ही 32 घेतले तर चौकोनी पुठ्ठे तुम्हाला 16 घ्यावे लागतील. याला गुणिले 3 करा आणि याला गुणिले 4 करा. 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 16 चोक 64. दोघांची बेरीज करून टाका, 0, हातचा आला 1, 160 व्हायला लागलेत. आपल्याला पाहिजे ते 180. म्हणून पर्याय क्रमांक 2 चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 3 कडे जाऊ. बर, 36 चौकोनी पुठ्ठे घ्या 18,
याच्यात 3 आहेत म्हणून 6 × 8 = 8, हातचा आला 1 म्हणजेच 108. यांची गुणाकार केला तर 72. दोघांचे कोन जर तुम्ही मोजले तर बरोबर किती आहेत 180. म्हणून पर्याय क्रमांक 3 जो आहे तो त्यातला बरोबर पर्याय आपल्याला इथं सांगता येतो. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. आजच्या टेस्ट सिरीज मधला शेवटचा जो काही प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न या पद्धतीने घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही ह्या टेस्ट सिरीज मध्ये सगळे जे काही प्रश्न आहेत विद्यार्थ्यांनी हे सगळे प्रश्न लिहून घ्या. तुम्हाला या प्रश्नाचा जास्तीत जास्त फायदा होईल. सर्व प्रश्न जे आहेत पोलीस भरतीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची प्रश्न आपण घेतलेली आहे. 1,500 रुपयाला खरेदी केला आणि 8 तोट्याने विकला तर त्याची विक्री किंमत किती? आता 1,500ला खरेदी केलाय, खरेदी किमतीवर तोटा काढता येतो. म्हणून आपल्याला 1,500 रुपयाचे डायरेक्ट 8% जरी तुम्ही काढले तरी चालतं, म्हणजेच हा असेल तुमचा तोटा. मग हा जर तोटा असेल तर 2 0 2 0 कॅन्सल, 15 8 120 रुपये तुम्हाला काय झालेला आहे? तोटा झालेला आहे. मग हा तोटा आहे. मग तुमची विक्री किंमत काढायची आहे तर विक्री किंमत काय असेल? तर विक्री किंमत काढत असताना तुम्हाला जी किंमत दिलेली आहे त्यातून 1,500 मधून 120 तुम्हाला वजा करायचे आहेत. आधी गेले तर 1400, 1400 मधून 20 गेले तर 1380. अशा पद्धतीने आपल्याला पर्याय क्रमांक 4 हा त्यातलं पर्याय उत्तर बरोबर काढता येतो. नाहीतर डायरेक्ट पद्धतीने पण आपण त्याला सोडू शकतो. हा 1500 त्याची खरेदी किंमत आहे, तर 1500 खरेदी किंमत आहे तर खरेदी किंमत स्वतः किती असते? 100%. आपल्याला काढायचं आहे 8% तोट्याने विक्री. मग 8% तोट्याने विक्री काढायची असेल तर आपल्याला विकावी लागेल ती 92 रुपयाला. वरचे 2 0 खालचे 2 0 कॅन्सल होईल. यांना फक्त गुणाकार करायचा आहे. 15 2 30 ला 0, हातचे आले 3, 15 9 135 आणि 3 किती 138. अशा पद्धतीनं 1380 हे पर्यायी उत्तर काय येईल त्यातलं बरोबर उत्तर येईल. या पद्धतीचा वापर तुम्हाला सांगता येतो. अशा पद्धतीनं आजच्या टेस्ट सिरीज मधले प्रश्न आपण इथे सर्व प्रश्न एकामागे एक एक्सप्लेन करून घेतलेले आहेत. तरीही काही अडचण आल्यास तुम्ही आम्हाला आमच्या या नंबरवरती संपर्क करू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 9405 9405 82 87 42. आणि टेलिग्राम चॅनल जे आहे ह्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला याच्यामध्ये दिली जाईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. त्याच्यावरती जाऊन जॉईन करा किंवा MH21 भारती सर असं जरी तुम्ही सर्च केलं तर त्यावेळेस तुम्हाला टेलिग्राम चॅनल मिळेल, ज्यावरती गणित बुद्धिमत्ताच्या जवळपास सर्व भागावर आधारित असणाऱ्या टेस्ट PDF आणि ऑनलाईन टेस्ट सिरीज हे जे काही आहे हे सगळं तुम्हाला तिथं पाहायला मिळेल. ठीक आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.